नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला तलाठी भरती 2019चे आपले पेपर चालू आहेत, ज्यामध्ये आपला 25 जुलै 2019चा सकाळच्या सत्रातील म्हणजे 10च्या सत्रातील आपला शिफ्ट 1चा आपला पेपर चालू आहे। तर या पेपरचा या अगोदर आपण भाग 1 पाहिला होता, ज्यामध्ये आपण सुरुवातीचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले होते। त्याचप्रमाणे त्याच पेपरचा आज आपण इथे भाग 2 पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे पुढचे 25 प्रश्न पाहणार आहोत। तर आगामी येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूया। त्याच्या आपल्या भाग 2 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता, काय दिले, चूज दी सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन टू कन्वे द राईट मीनिंग। आता योग्य पंक्च्युएशन मार्काचा आपल्या इथे वापर करायचा आहे। तर इथे काय दिलं वाक्य, बार्बाडोस इज अ ब्युटिफुल कंट्री। म्हणजे बार्बाडोस जो देश आहे तर तो कसा सुंदर देश आहे। द बीचेस आर वॉर्म, तिथले बीचेस कसे एकदम उष्ण आहेत। वॉर्म सँडी अँड स्पॉटलेसली क्लीन, आणि तसे कसे एकदम सँडी सारखे त्यांचे म्हणजे वाळूमय त्यांचे कसे आहेत तर ते त्यांचे बीचेस आहेत, आणि ते कसे एकदम क्लीन म्हणजे एकदम स्वच्छ आहेत म्हणतो आपण। तर याचा आपल्याला इथे योग्य पंक्च्युएशनचा वापर करायचा आहे। तर आता इथे काय ना, बार्बाडोस इज अ ब्युटिफुल कंट्री, तर हे एक वाक्य जे आहे तर इथे संपतं। एक वाक्य संपून आपण काय करतो, इथे अर्धविरामचा वापर करतो, म्हणजे थोडं थांबतो आपण ना तिथं। बार्बाडोस इज अ ब्युटिफुल कंट्री, तर इथे काय यायला पाहिजे, सेमी कॉलन म्हणजे अर्धविरामचा इथे वापर करायला पाहिजे। तर इथे ऑप्शन 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे केलेला नाही आहे। त्याप्रमाणे आता 2 मध्ये जर पाहिलं तर बार्बाडोस नंतर इथे कॉमा इथे येणार नाही, तर हे देखील चुकी ठरतं। आणि इथे कंट्री नंतर सेमी कॉलन नाही, ऑप्शन बी देखील चुकी ठरतं। 3 मध्ये पाहिलं तर इथे तपशील दिलेला आहे, सेमी कॉलन दिलेलं नाही, तपशीलचं चिन्ह दिलेलं आहे, तर हे देखील चुकीचं ठरतं, कारण हे तपशील दिलेलाच नाही, म्हणजे हे चुकीचं ठरेल। म्हणजे हे 1 2 3 तिन्ही जी ऑप्शन पहिले 3 चुकी ठरतात। 4 जर तुम्ही पाहिलं तर बार्बाडोस इज अ ब्युटिफुल कंट्री, तर इथे सेमी कॉलन तुम्हाला दिसतोय, म्हणजे इथे सेमी कॉलन पाहिजे अर्धविराम। द बीचेस आर वॉर्म, तर बीचेस आर वॉर्म आहेत, मग इथे कॉमा पाहिजे। सँडी अँड स्पॉटलेसली क्लीन म्हणतो मी, वॉर्म सँडी ह्या दोघांमध्ये कॉमा पाहिजे, तर इथे दिलेला आहे अँड स्पॉटलेसली क्लीन म्हणतो। म्हणजे ऑप्शन डी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर योग्य विरामचिन्हांचा वापर केलेला आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन डी। तर इथे काय दिलेलं आहे, पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडायचा आपल्याला। म्हणजे मालिनी बाईंनी यावेळी खूप बडबड केली, तर वाक्यप्रचार काय केला, खूप बडबड करणे, त्याला आपण काय म्हणतो, तोंड सुख घेणे म्हणतो। म्हणजे खूप बडबड करणे, मालिनी बाईंनी यावेळी खूप बडबड करणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तोंड सुख घेणे म्हणतो। खूप बडबड करण्याला तोंड सुख घेणे हा वाक्यप्रचार वापरतात, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जुने विद्यापीठ आहे। तर कोणत्या महाराष्ट्रामधील म्हटलेलं आहे, तर कोणता आहे तर ते मुंबई विद्यापीठ आहे महाराष्ट्रातील। तर 1857ला त्याची निर्मिती करण्यात आली, 1857 लक्षात ठेवा। मुंबई विद्यापीठ हे सर्वात जुनं विद्यापीठ मानलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये। तर पुणे विद्यापीठ कधीचं आहे, 1948चं आहे। त्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठ 1963 साली झालेलं। त्याप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 1983 सालचं आहे। पण मुंबई जे आहे तर ते 1857 म्हणजे एकदम जुनं विद्यापीठ मानलं जातं महाराष्ट्रामध्ये। पुढील प्रश्न, दिलेल्या शब्द गटामधून विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर वस्तू जे आपण काय करतो, खरेदीच्या विरुद्ध काय असते, विक्री असते। म्हणजे खरेदी करणे त्याच्या विरुद्धार्थी विक्री करणे, खरेदी विक्री तुम्हाला माहीत असेल, खरेदीच्या पुढे विक्री येणार, इथे ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, खरेदी विक्री। पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स। आता इथे खाली इंग्लिशमध्ये एक वाक्य दिलं आहे, त्यासाठी आपल्याला योग्य ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणाचा वापर करायचा आहे। तर ते म्हणजे फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह कोणता करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह इथे येईल। संजना इज डिटरमाइंड टू गेट व्हॉट शी वॉन्ट्स अँड इन द प्रोसेस शी डज नॉट माइंड इवन इफ शी हर्ट्स पीपल। संजना काय करते, तिने एक निश्चय केला की तिला जे काही पाहिजे असेल तर ते ती मिळवेनच, पण तिला त्यामध्ये कोणतीही प्रोसेसमध्ये तिच्या कोणी जरी आलं आणि त्यांना जरी दुखवावं जरी लागलं त्यांना तिच्या काही मिळवण्याच्या या निश्चयामध्ये, तरी तिला त्या हर्ट होणार नाही, तिला हर्ट होत नाही। तिला एखादी गोष्ट हवी असेल तर ती करते, पण तिला त्या गोष्टीत एखाद्याला दुखवलं तरी तिला त्याचा काही पश्चाताप होत नाही किंवा वाईट वाटत नाही म्हणतो। म्हणजे ती कशी आहे तर ती लोकांना म्हणजे ते काही जरी वाटलं समोरच्याला काय वाटेल याचा विचार करत नाही, तिला जे हवं आहे तेच करते। मग तिचा स्वभाव कसा म्हणतो आपण, तिचा रुथलेस म्हणतो, तिचा आहे रुथलेस आहे ती, शी इज रुथलेस।
रुतलेस हे एक विशेषण झालं. रुतलेशन म्हणजे काय, निर्दयी आहे म्हणतो त्याला. म्हणजे ते दुसऱ्याला दुखावणारी, म्हणजे दुसऱ्यांच्या म्हणजे भावनांचा विचार न करणारे आहे, तिला रुतलेस म्हणतो किंवा निर्दयी म्हटले जाते. रुतलेस जे आहे तर ते योग्य इथे ॲडजेक्टिव्ह येईल. ब्रेव येणार नाही, स्कर्पलस येणार नाही, एंटरप्राइझिंग देखील येणार नाही. रुतलेस तिचा स्वभाव आहे या वाक्यावरून तुम्हाला दिसतो आहे. म्हणजे ती निर्दयी आहे किती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे? तर आपला एकच नैसर्गिक उपग्रह आहे आपल्या पृथ्वीचा, तर तो कोणता आहे? तर तो चंद्र आहे. लक्षात ठेवा, चंद्र. शुक्र ग्रहाला कोणताही उपग्रह नाही, बुध आणि शुक्र ग्रहाला. पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2019 मध्ये नेटवर्क 18 रायझिंग इंडिया शिखर बैठक टिंबटिंबमध्ये आयोजित केली होती. त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर ती जी बैठक होती ती आपली राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित केली होती, जी की फेब्रुवारी 2019 मध्ये नेटवर्क 18 रायझिंग इंडिया शिखर बैठकचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. बस तेव्हापासून स्वाक्षरीच्या तालमीला सुरुवात झाली. तर इथे शेवटी कोणतं चिन्ह दिले तुम्ही पाहू शकता, उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. पण इथे आता इथे स्वल्पविराम पण दिलेला आहे, पण स्वल्पविराम ऑप्शनमध्ये दिसत नाही, म्हणून आपण काय म्हणू शकतो, हे उद्गारवाचक चिन्ह आहे. ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. तर ते काय झाले, जवाहरलाल नेहरूंद्वारे लोकसभेचे जनक हे शीर्षक कोणाला प्रदान केले गेले? म्हणजे लोकसभेचे जनक हे जे शीर्षक, म्हणजे नवीन प्रश्न आहे मित्रांनो, तर ते जे होतं लोकसभेचे जनक, तर ते आपले जे पहिले लोकसभेचे सभापती होते तर कोण? ग.वा. मावळणकर. हे लक्षात ठेवा, ग.वा. मावळणकर जे होते तर त्यांना लोकसभेचे जनक हे शीर्षक प्रदान केले होते जवाहरलाल नेहरूंद्वारे, म्हणजे की पहिले आपल्या लोकसभेचे सभापती होते. तर राज्यसभेचे कोण होते ते तुम्हाला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन आयडेंटिफाय अ सिम्पल सेंटेन्स. म्हणजे यातलं साधं वाक्य, म्हणजे सिम्पल सेंटेन्स त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणता तुम्ही? केवळ वाक्य म्हणता. म्हणजे योग्य त्यातलं सिम्पल सेंटेन्स मी केवळ वाक्य ओळखायचं आहे. अमित हॅज जस्ट बाउट अ प्रॉपर्टी इन लखनौ. म्हणजे अमितने काय केली? एक प्रॉपर्टीची खरेदी केली लखनौमध्ये म्हणतो. मग हे कसं साधं वाक्य तुम्हाला ते वाचल्याच कळतं. हे जे आहे तर ते सिम्पल वाक्य असणार. मग एकच करताना एकच क्रियापद दिसते तुम्हाला यामध्ये. अमित हॅज जस्ट ब्राउट अ प्रॉपर्टी इन लखनौ. लगे आत्ता सध्याला म्हणजे जस्टच त्याने काय केली? प्रॉपर्टीची खरेदी केली आहे लखनौमध्ये. हे कसं तुम्हाला वाक्य वाटतं? साधं सिम्पल वाक्य आहे, म्हणजे तेच आपलं आन्सर असणार आहे. खाली जर तुम्ही पाहिलं, अमित हॅज जस्ट बाउट अ प्रॉपर्टी इन लखनौ, म्हणजे इथे एक वाक्य संपतं, इथे दुसरं चालू होतं. म्हणजे इट इज लोकेटेड इन गोमती नगर, म्हणजे ते गोमती नगर येथे आहे म्हणतो, तिथे त्याने जी प्रॉपर्टी घेतली आहे. इथे दोन वाक्य दिले, तर सिम्पल वाक्यामध्ये एकच करताना एकच वाक्य असतं. हे जे आहे ते चुकीचं ठरेल. त्याप्रमाणे अमित अँड हिज ब्रदर हॅव जस्ट बाउट अ प्रॉपर्टी. अमित अँड हिज ब्रदर, म्हणजे दोघांनी इथे हे कसं आहे थोडं मोठं, म्हणजे ह्या म्हणजे कसं आहे दोन करता आहेत, त्यामध्ये एकच करता पाहिजे. म्हणजे इथे कसं येणार आहे, हे देखील सिम्पल सेंटेन्स नसणार आहे. अमित हॅज जस्ट बाउट अँड एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह प्रॉपर्टी. इथे एक वाक्य येतं इन लखनौ आणि इथे इन गोमतीनगर. हे देखील दोन वाक्य इथे दिसतात तुम्हाला. म्हणजे एक जे वाक्य एकच करताना एक क्रियापद कशामध्ये दिसते? अमित हॅज जस्ट बाउट अ प्रॉपर्टी इन लखनौ. म्हणजे हे तुम्हाला सिम्पल वाक्य असेल ऑप्शन 1 मधील. पुढील प्रश्न, लहान संख्येच्या 80% हे मोठ्या संख्येच्या 40% 4ने कमी आहेत. तर मोठी संख्या ही लहान संख्येपेक्षा 125ने मोठी आहे. तर या दोन संख्यांची बेरीज काय असेल आपल्याला काढायची आहे. म्हणजे काय म्हणले, लहान संख्येच्या 80% हे मोठ्या संख्येच्या 40%पेक्षा 4ने कमी आहेत. आणि त्यातली काय लहान संख्येचा आणि मोठ्या संख्येचा फरक दिला आहे. म्हणजे मोठी संख्या ही लहान संख्येपेक्षा 125ने अधिक आहे म्हटलेलं आहे. तर आता तुम्हाला ह्या दोन संख्या काढून त्यांची बेरीज काढायची आहे. लक्षात ठेवा, ह्या दोन संख्यांची बेरीज काय आहे आपल्याला काढायची आहे. तर कसे काढतो आपण हे? तर जसं प्रश्नात दिलं त्याप्रमाणे वाक्य म्हणजे सोडवायला सुरुवात करा. आता मोठी संख्या काय दिली शेवटी? लहान संख्येपेक्षा 125ने मोठी आहे, हे शेवटी वाक्य दिलेलं आहे. आपण जर इथे लहान संख्या जर आपण x मानली, तर मग मोठी संख्या काय होणार आहे? लहान संख्येपेक्षा 125ने मोठी आहे, म्हणजे मोठी संख्या 1 + 125 होईल. हे लक्षात ठेवा. आता काय म्हणले, लहान संख्येच्या 80% हे मोठ्या संख्येच्या 40%पेक्षा 4ने कमी आहे म्हणले. आता लहान संख्येच्या 80% म्हणजे लहान संख्या x आहे, xच्या 80% म्हणजे x गुणिले 80/100 बरोबर. हे मोठ्या संख्येच्या 40%पेक्षा मोठी संख्या काय? 1 + 125 आहे, त्याच्या 40% म्हणजे 40/100. मोठ्या संख्या 40%पेक्षा 4ने कमी आहे, म्हणजे -4 येणार ते. म्हणजे 1 + 125 ही मोठी संख्या, त्याच्या 40% 40/100 - 4.
हे असं आपलं समीकरण बनतं. म्हणजे आता इथे काय होणार, हे 80x भागिले 100 बरोबर. हे आता 40ने तुम्ही जर आत गुणलं तर 40x अधिक 40 गुणिले 125 जर केलं तर ते किती येतं, 5000 येतं. 40x अधिक 5000 भागिले हे 100 वजा 4. आता हे आपल्याला छेद समान करावं लागेल. 80 भागिले 100ला 80 भागिले 100 बरोबर हे 40x अधिक 5000 ह्या 100 वर 4ला गुणलं तर काय होतं, वजा 400 भागिले 100. मग आता इथे 100 छेद समान झाला, हे 100ला 100 कट झालं, राहिलं काय 80x बरोबर. म्हणजे 80x बरोबर 40x अधिक 5000 वजा 400. तर आता हे 40x जे आहे तर ते 80xला तिकडे पलीकडे जाईल आणि ते वजा होईल. म्हणजे 80x वजा 40x होईल आणि हे 5000मधून 400 गेले राहिले किती, 4600 राहतात. म्हणजे 80मधून 40 गेले राहिले किती, 40x. मग 40x बरोबर 4600. मग x बरोबर काय होईल, हे 40 हे 4600ला भागाकारात जाईल. 4600 भागिले 40 होईल. शून्याला शून्य कट झाले, 460 भागिले 4, 4 एक्के 4, परत 6 घेतले, 4 एक्के 4, उरले 2, 4 पंचे 20. म्हणजे किती येतं, 125 येतं. सॉरी 115 येतं. म्हणजे x बरोबर काय आलं, 115. म्हणजे x बरोबर किती मिळालं तुम्हाला, 115 मिळालेलं आहे. म्हणजे पहिली संख्या तर तुम्हाला मिळाली लहान संख्या. मोठी संख्या काय असणार आहे, x अधिक 125. म्हणजे 115 ही x अधिक 125 किती होतात, तर 240 होतात. म्हणजे 240 ही मोठी संख्या मिळाली आणि लहान संख्या 115 आहे. तर ह्या दोघींची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे 240 अधिक 115 जर केलं तर ते किती येतं, 355 येतं. म्हणजे त्या दोन संख्येची बेरीज विचारली होती, तर ती किती येईल, तर ती 355 येईल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर 355 दिलेला आहे. कशामध्ये, ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता. म्हणजे या दोन संख्यांची बेरीज काय असणार आहे, 355 असेल. पुढील प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट प्रेपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी तुम्हाला प्रेपोजिशनचा वापर करायचा आहे, शब्दयोगी अव्ययाचा. इट टेक्स अ क्रिएटिव्ह पर्सन टू कम अप डॅश डॅश आयडियाज डॅश डॅश न्यू प्रोडक्ट्स. मग आता काय म्हणतो, इट टेक्स अ क्रिएटिव्ह पर्सन. मग त्यांना कशी क्रिएटिव्ह पर्सनची म्हणजे आवश्यकता आहे म्हणतो, किंवा ते घेतात क्रिएटिव्ह पर्सन्सला, म्हणजे चलाक व्यक्तींना ते घेतात. टू कम अप विथ आयडियाज म्हणतो, म्हणजे आयडियांबरोबर ते येतात. म्हणजे विथ बरोबर इथे काय येणार, विथ आयडियाज म्हणतो आपण. दे कम अप विथ आयडियाज डॅश डॅश न्यू प्रोडक्ट. फॉर न्यू प्रोडक्ट म्हणतो. कशासाठी आता, तर ते फॉर न्यू प्रोडक्टसाठी ते काय करतात, चांगली आयडिया असलेले क्रिएटिव्ह पर्सन्स घेतात. त्यांच्याबरोबर चांगल्या आयडिया देखील असतात, म्हणून ते काय करतात, त्या क्रिएटिव्ह पर्सनना प्राधान्य देतात. म्हणजे इट टेक्स अ क्रिएटिव्ह पर्सन टू कम अप विथ आयडियाज फॉर न्यू प्रोडक्ट्स. म्हणजे विथ आणि फॉर हे काय तर योग्य इथे प्रेपोजिशन बसतील. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे, विथ आणि फॉर. पुढील प्रश्न, तर हा गणितावरती आहे. काय आहे, गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या 3 पेपर्समध्ये मिळालेले जास्तीत जास्त गुण हे 1, 2, 3 या गुणोत्तरामध्ये निश्चित केले गेले आहेत. तर गिरीला गणितामध्ये 40%, भौतिकशास्त्रामध्ये 60% आणि रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये 35% गुण मिळाले. तर त्याला एकूण किती टक्के गुण मिळाले, तर त्यांचे गुण कसे आहेत, तर 1, 2, 3 या प्रमाणात आहेत. तर आपण एक काय करायचे, एक म्हणजे पहिला पेपर कुठला, गणिताचे आपण गुण काय अंदाजे 100 मानायचे. मग हे 100 असतील तर भौतिकशास्त्राचे 2चा रेशो आहे, म्हणजे भौतिकशास्त्राचे 200 होणार. त्याप्रमाणे मग रसायनशास्त्राचे काय होतील, 300 होते. याप्रमाणे तुम्ही काय करायचं, आता किती टक्के, 40%, 60% 35% तिघांच्या काढायचं. मग ते जेवढे होतात त्याला काय करायचं, ह्या तिघांच्या बेरजेनं. मग एकूण गुण किती, 300, 200, 500 आणि 600. एकूण गुणाने भागले का तुम्हाला डायरेक्ट टक्केवारी मिळेल. तर कसे काढणार तुम्ही, तर आता इथे तुम्ही पाहू शकता, गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या 3 पेपर्स असतील. तर जास्तीत जास्त मिळाले गुण किती, 1, 2, 3 या प्रमाणात आहेत. समजा गणितात 100 गुण असे मिळाले असे मानू आपण, आणि भौतिकशास्त्रात 2 गुणिले 100 म्हणजे 200 गुण असतील, व रसायनशास्त्रात 100 गुणिले 3 म्हणजे 300 गुण होतील. याप्रमाणे त्यांना जास्तीत जास्त गुण मिळाले असे आपण मानू. गिरीला गणितात 40% मिळाले. म्हणजे 100च्या जर 40% काढलं तर ते किती येतं, तर ते 40 गुण येतं. त्याप्रमाणे भौतिकशास्त्रात 60% मिळाले, म्हणजे ते 260% काढावं लागेल. 260% काढलं तर ते 120 गुण येतात. व रसायनशास्त्रात 35% मिळाले, म्हणजे 300च्या 35% काढलं तर ते 105 येतात. म्हणजे ह्या टक्केवारी संपूर्ण काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकूण ह्या तिघांच्या गुणांची बेरीज करावं लागेल, भागिले एकूण गुण 600ने भागावं लागेल. 40 अधिक 120 अधिक हे 105 भागिले 600 गुणिले 100 करावं लागेल. ह्या तिघांची बेरीज केली आणि भागिले 600 केलं गुणिले 100 केलं तर ते 44 पॉईंट किती 16 येईल. म्हणजे 44.16 म्हणजे त्याला आपण अप्रॉक्सिमेटली 44 घेऊ शकतो. 44 ही काय असणार आहे, त्यांच्या गुणांची टक्केवारी असेल. म्हणजे कशामध्ये ते, तर ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे किती 44% हे काय असेल, त्याला एकूण टक्केवारीमध्ये गुण असतील. किंवा काय करायचं, आता ह्याला 40% मिळाले गणितामध्ये,
रेशो किती आहे त्याचा 1 आहे. मग 40 गुणिले 1 40 येणार. परत ह्याचा किती येणार 60 गुणिले 2 120 येणार. त्याप्रमाणे ह्याचा किती येणार 35 त्रिक 105 येणार. 105 भागिले हे एकूण किती 100 100 100 म्हणजे एकूण किती म्हणजे ह्याला आपण 100 200 300 मानलं भागिले 600 येणार एकूण बेरीज. मी डायरेक्ट असं देखील काढू शकता. मग तुम्ही 44% जे काय असणार आहेत तर ते एकूण त्यांना टक्केमध्ये गुण मिळाले असतील 44%. पुढील प्रश्न चूज दी अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. तर मित्रांनो आर्टिकल जो टॉपिक आहे तर तो एकदम महत्त्वाचा असा टॉपिक आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आगामी येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये. त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा आहे, व्यवस्थित करून जावा. तर डॅश लुब्रिकेटिंग ऑइल इज पुट ऑन. आता काय म्हणतो लुब्रिकेटिंग ऑइल हे कसं आहे तर ह्याच्या अगोदर वापरतो आपण लुब्रिकेटिंग ऑइल म्हणतो. म्हणजे इथे काय येणार तर येणार लुब्रिकेटिंग ऑइल इज पुट ऑन दी मशीन पुट ऑन मशीन पार्ट्स. मशीन पार्टवरती ते आपण सोडतो म्हणतो. पुट ऑन द मशीन म्हणणार नाही ते. आता इथे काय आर्टिकल येणारच नाही कारण इथे लुब्रिकेटिंग ऑइल इज पुट ऑन मशीन. द मशीन येणार नाही. एकमेव मशीन आहे का तर कंपनीमध्ये भरपूर मशीन असतात. म्हणजे पुट ऑन अ मशीन. आता इथे पुट ऑन मशीन आलं मशीन पार्ट टू मेक द मशीन रन बेटर. ती मशीन आता डबल इथे जर नाव आलं तर आपण पुढे त्याच्या परत डबल जर आला असेल तर त्याला पुढच्या जे येतं त्याच्या अगोदर द वापरतो हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे इथे येणार इथे आर्टिकल येणार नाही आणि इथे काय येणार द मशीन रन बेटर. लुब्रिकेटिंग ऑइल इज पुट ऑर आले ऑर नंतर येणार नाही. मग इथे ऑर नंतर काय आर्टिकल येत नसतं पुट ऑन मशीन. म्हणजे पुट ऑन मशीन पार्ट म्हणजे आपण काय केलं लुब्रिकेटिंग ऑइल जे होतं तर ते मशीन पार्टवर आपण सोडलं. टू मेक दी मशीन रन बेटर म्हणजे व्यवस्थित मशीनचा आवाज न येता ती व्यवस्थित म्हणजे रन होण्यासाठी आपण काय करतो त्यामध्ये लुब्रिकेटिंग ऑइल टाकतो. हे तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे येणार परत नो आर्टिकल येणार परत द येणार. कशामध्ये दिले ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तेच आपलं आन्सर असेल नो आर्टिकल आणि द. पुढील प्रश्न चूज दी अप्रोप्रिएट आर्टिकल्स. तर हा देखील आर्टिकलचा मी सलग प्रश्न आहे आर्टिकलवरतीच आहे. तर चूज दी अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी देखील आपल्याला योग्य आर्टिकलचा वापर करायचा आहे. डॅश मिडल ईस्ट हॅज मोअर ऑइल. आता काय म्हणतो आता मिडल ईस्ट ही दिशा आहे. दिशेसाठी आपण द वापरतो लक्षात ठेवा. दी मिडल ईस्ट म्हणतो. दिशा असेल तर द वापरतो. द मिडल ईस्ट हॅज मोअर ऑइल इन डॅश ग्राउंड. तर काय म्हणतो इन द ग्राउंड म्हणतो. कशामध्ये आहे तर इन द ग्राउंड मध्ये आहे म्हणतो. द मिडल ईस्ट हॅज मोअर ऑइल इन द ग्राउंड दॅन दी युनायटेड स्टेट. आता युनायटेड स्टेट एकमेव कंट्री म्हणून इथे देखील द येणार. म्हणजे द ठिकाण तिन्ही ठिकाणी येणार. आणि वाक्याचा जर अर्थ घेतला म्हणजे मिडल ईस्टला ज्या कंट्री आहेत त्यांच्या जी जमीन आहे तर त्या जमिनीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जास्त प्रमाणात ऑइलचा साठा सापडतो ते युनायटेड स्टेट्सपेक्षा. दॅन दी युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकामध्ये पेक्षा म्हणजे दक्षिण म्हणजे मिडल ईस्टचे राज्य कोणते इराक इराण तुम्ही जर पाहिलं तर ते कसे मिडल ईस्टला येतात. त्या मिडल ईस्टच्या देशांमध्ये काय कंट्रीमध्ये जास्त प्रमाणात ग्राउंडमध्ये ऑइल आढळतं. म्हणजे दी मिडल ईस्ट हॅज मोअर ऑइल इन दी ग्राउंड दॅन दी युनायटेड स्टेट. म्हणजे अमेरिकेपेक्षा त्या देशांमध्ये काय आहे त्या भागातील देशांमध्ये म्हणजे मिडल ईस्ट भागातील देशांमध्ये जे आहे तर ते ग्राउंडमध्ये ऑइल जास्त प्रमाणात आढळतं असाचा अर्थ होतो. म्हणजे द तिन्ही ठिकाणी येणार आहे. मी ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे त्याचा आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न रिकाम्या जागा भरा. होकारार्थी वाक्यांना टिंब म्हणतात. तर त्याला आपण काय म्हणतो तर मिश्र संयुक्त केवळ वाक्य तर आपण म्हणतच नाही त्याला. हे जर तुम्हाला माहीत पाहिजे. होकारार्थी वाक्याला आपण कसं केवळ वाक्य तर म्हणतो किंवा करणरूपी वाक्य म्हणतो. केवळ वाक्य नाही तर त्याला आपण करणरूपी वाक्य म्हणतो. होकारार्थी म्हटलं इथे म्हणजे ते केवळ वाक्याचा एक प्रकार असतो होकारार्थी वाक्य किंवा नकारार्थी वाक्य. त्याला आपण काय म्हणतो तर त्याला करणरूपी वाक्य म्हणतो. काय म्हणतो करणरूपी वाक्य असे म्हटले जाते. म्हणजे होकारार्थी वाक्यांनाच करणरूपी वाक्य म्हणतात. हे लक्षात ठेवा. नवीन संकल्पना आहे. म्हणजे थोडा वेगळा प्रश्न आहे हा. होकारार्थी वाक्यांना करणरूपी म्हणतात हे देखील लक्षात ठेवा. करणरूपी म्हणजेच होकारार्थी वाक्य. पुढील प्रश्न 3 व्यक्तीच्या तर वर्तमान वयाचे गुणोत्तर 4 7 9 आहे. 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 56 होती. तर त्यांचे वर्तमान वय वर्षांमध्ये काय आपल्याला काढायचं आहे. तर 3 व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर दिले 4 7 9. 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज दिली 56. हे साधा प्रश्न आहे. तर आपल्याला सध्याला हे x प्रमाणात सध्याचं वय मानावं लागेल. तर आता 3 व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर 4 7 9 आहे. त्यांची वये 4x 7x व 9x या प्रमाणात मानू.
आता 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 56 होते आपल्याला म्हणजे दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे आपण जर एक्स प्रमाणात वय घेतली तर 4x 7x 9x होते. आता 8 वर्षापूर्वी बेरीज 56 होते. मग 8 वर्षापूर्वी वय काय असणार आहे ते हे 4x - 8 असणार आहे पहिल्याचं, दुसऱ्याचं 7x - 8 असणार आहे, तिसऱ्याचं 9x - 8 येईल. बरोबर किती तिघांची बेरीज 56 दिलेली आहे. म्हणजे हे 7 आणि 4 11 9 किती 20x येणार. हे -8 त्रिक 24 बरोबर 56. आता -24 तिकडे काय होणार अधिक 24 होईल. म्हणजे 20x बरोबर 56 अधिक 24 येणार. म्हणजे 20x बरोबर काय आहे हे 56 आणि 24 80 होतात. म्हणजे x बरोबर 80 भागिले 20, 20 21 20 चोक 80 म्हणजे x बरोबर काय आलं 4 आलं. आता त्यांची आजची वय काय आहेत 4x आहेत. 4x म्हणजे 4 गुणिले 4 x बरोबर 4 आले 4 चोक 16. 7x म्हणजे 7 गुणिले 4 28 7 चोक 28. 9x गुणिले 9 गुणिले 4 म्हणजे 36 येतं. मग त्यांची अनुक्रमे वय किती असणार त्या तीन व्यक्तींची 16 28 आणि 36 वर्षे असतील. तेच आपलं ॲन्सर असेल. तर ते ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तर त्यांची आजची वय किती असणार आहेत तिघांची तर ती 16 28 आणि 36 वर्तमान वय असणार आहेत. पुढील प्रश्न आज शुक्रवार आहे तर 126 दिवसांनी कोणता दिवस असेल. तर आता तोच दिवस परत येण्यासाठी आपण काय करतो एकूण 7 दिवसाचे आठवडा असतो. त्या दिवसांना आपण काय करतो 7 दिवसांनी भागतो. म्हणजे पुढे आहेत ना याने 7ने भाग 7 1 7 उरले 5 वरून घेतले 6 7 8 56. म्हणजे बाकी इथे शून्य उरते. 18 7 126 असेल म्हणजे इथे बाकी शून्य उरते. बाकी जर शून्य उरत असेल तर तोच वार येतो आपल्याला माहिती आहे. म्हणजे शुक्रवार आहे तर पुढची 126 दिवसांनी सुद्धा पुढे काय येणार आहे शुक्रवारच येणार आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्स. मी खाली आता हे 2 सेंटेन्स दिलेले आहेत तर कोणत्या वाक्यामध्ये यांचं व्यवस्थित कॉम्बिनेशन दिलेलं आहे. खाली 4 पर्याय देखील दिलेले आहे. तर आता 2 वाक्य काय आहेत द रुलिंग पार्टी. रुलिंग पार्टी म्हणजे काय सत्ता म्हणजे आता सत्तेत असलेला पक्ष त्याला आपण रुलिंग पार्टी म्हणतो. द रुलिंग पार्टी डिड मेनी डेव्हलपमेंट्स इन द स्टेट. म्हणजे खूप काही विकासाची कामे केली रुलिंग पार्टीने म्हणतो त्याला आपण. म्हणजे त्याला सत्ताधारी पक्ष म्हणतो रुलिंग पार्टीला. म्हणजे सत्ताधारी पक्षाने आता खूप साऱ्या म्हणजे सुधारणा केलेल्या आहेत आपल्या स्टेटमध्ये. इट इज $1 मिलियन क्वेश्चन अबाउट देअर सक्सेस. म्हणजे त्यांच्या ह्या सक्सेसच्या मागे कशाचा आहे तर प्रश्न तो आहे तर तो $1 मिलियन. म्हणजे त्यांनी ते फक्त सक्सेस मिळवण्यासाठी काय खूप साऱ्या पैशांचा खर्च देखील केलेला आहे. इट इज $1 मिलियन क्वेश्चन्स अबाउट देअर सक्सेस. म्हणजे खूप खर्च करूनच त्याने त्या सुधारणा केलेल्या आहेत असं इथं अर्थ होतो. तर आता हे कसं कंबाईन करतो आपण तर द रुलिंग पार्टी डीड मेनी. आता यामध्ये काय दिले द रुलिंग पार्टी डीड मेनी डेव्हलपमेंट्स इन द स्टेट. म्हणजे इथे कॉमा बरोबर आहे ते वाक्य थांबले ते कॉमा येणार स्टेट. हाव एव्हर इट इज $1 मिलियन क्वेश्चन्स अबाउट देअर सक्सेस. म्हणजे हाव एव्हरने आपण जे आहे तर ते हे वाक्य जोडणार आहे. तर योग्य प्रमाणे दिलेलं आहे. हाव एव्हर इट इज $1 मिलियन क्वेश्चन अबाउट देअर सक्सेस. म्हणजे त्याच्या सक्सेसच्या मागे $1 मिलियन प्रश्न आहे. तर हाव एव्हर म्हणजे म्हणजेच म्हणतो आपण. म्हणजे द रुलिंग पार्टी डीड मेनी डेव्हलपमेंट इन द स्टेट हाव एव्हर इट इज $1 मिलियन क्वेश्चन अबाउट देअर सक्सेस. म्हणजे हाव एव्हरने हे वाक्य योग्य जोडलं जाईल. एमध्येच तुम्ही पाहू शकता हे योग्य ॲन्सर असणार आहे. खाली जर पाहिलं तर इथे तुम्ही पाहू शकता खाली काही मी थोडं चुकीचे वाक्य जोडले दिलेले आहेत. फक्त एमध्येच तुम्ही पाहू शकता योग्य प्रमाणात याचं मी 2 कॉम्बिनेशन दिलेलं आहे. हाव एव्हर इट इज $1 मिलियन क्वेश्चन अबाउट देअर सक्सेस. पुढील प्रश्न चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. मग खाली वाक्यासाठी आता करेक्ट स्पेलिंगचा शब्द आपल्याला शोधायचा आहे रिकाम्या जागी. द फूड वॉज सर्वड ऑन द. आता काय म्हणतो ऑन द कशाला प्लेटला आपण काय म्हणतो डिश म्हणजे प्लेटमध्ये आपण आता काय करतो सर्व करतो. अन्न आपण वाढतो प्रत्येकाच्या प्लेटमध्ये. द फूड वॉज सर्वड ऑन द प्लेट बाय माय मदर. म्हणजे आईने मला प्लेटमध्ये जेवायला वाढले म्हणतो. म्हणजे द फूड वॉज सर्वड ऑन द प्लेट. प्लेटचं स्पेलिंग काय असतं PLATE असतं. ऑप्शन सी मध्ये दिले त्याचं आपलं योग्य करेक्ट स्पेलिंग असणार आहे. पुढील प्रश्न खालीलपैकी कोण मूकनायक या वृत्तपत्राशी संबंधित होते. तर जनता समता प्रबुद्ध भारत मूकनायक ही कोणाची आहे तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे वृत्तपत्रे आहेत. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. त्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुलेंचं कोणतं आहे तर दीनबंधू होतं. आणि M.N. रॉयचं कोणते होते ते तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि ॲनी बेझंट यांची कोणती आहे तर कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही कोणाची आहे तर ॲनी बेझंट यांची आहे. तर M.N. रॉयची कोणती आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न खालीलपैकी कोण मुंबईमध्ये जन्म झालेले प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि जे
ते विप्रो टेक्नॉलॉजी संस्थापक आणि अध्यक्ष. तर विप्रोचे संस्थापक अध्यक्ष तुम्हाला माहीत पाहिजे तर कोण आहे तर अजिम प्रेमजी आहेत. ते कोण आहेत? अजिम प्रेमजी, जे की विप्रोचे संस्थापक आणि चेअरमन आहेत. तर रिलायन्स जिओचे कोण आहेत तर मुकेश अंबानी आहेत. हे देखील लक्षात ठेवा. अजिम प्रेमजी आहेत तर ते विप्रो टेक्नॉलॉजी संस्थापक अध्यक्ष आहेत. सध्याला रिलायन्स जी कंपनी आहे तर ती एकूण 500 कंपनीच्या यादीमध्ये जगातील तर ती 88व्या क्रमांकावर आहे रिलायन्स कंपनी. हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये सध्या कोण आहे तर एलन मस्क आहेत. सध्याचे सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आहेत. हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न काय आहे? सरासरी काढा. तर इथे आता 6 संख्या दिलेल्या आहेत. प्रत्येक पेपरमध्ये असा आपण प्रश्न पाहिलेला आहे. तर दिलेल्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या आपण करतो. तर एकूण किती? 6 संख्या येते आणि यांची जर बेरीज केली तर ती किती? 306 येते. किती येते? 306 येते. याला जर आपण भागलं 6 6 1 6 6 5 30 आणि 6 1 6 किती येतं? 51 येतं. तर 51 कशामध्ये दिले? ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे सरासरी असते. म्हणजे एकूण दिलेल्या संख्यांची सरासरी 51 असेल. पुढील प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. मी खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य सफिक्स, मी आता सफिक्सवर हा दुसरा प्रश्न आहे जवळपास आतापर्यंत. व्हॉट ही सेज इज इन द रिअल्म ऑफ इमॅजिनेशन. इट इज हायली हायपोथेटिकल म्हणतो. तर आता रिअल्म ऑफ इमॅजिनेशन त्याला आपण काय म्हणतो? कल्पनेचे क्षेत्र. व्हॉट ही सेज, तो जो काय बोलतो ते एका कल्पनेच्या क्षेत्रातलंच असतं म्हणतो आपण. म्हणजे इट इज हायली काय म्हणतो? काल्पनिक आहे म्हणतो. हायपोथेटिकल म्हणतो. ते कसं आहे? हायपोथेटिकल आहे. तो जे काय बोलतो ते काल्पनिक प्रकारेच त्या क्षेत्राशी संबंधितच तो बोलतो असं म्हणतोय आपण. म्हणजे तो कसा आहे तर इट इज हायली हायपोथेटिकल म्हणतो. हायपोथेटिकल म्हणजे काय असतं? ऑप्शन बी मध्ये दिलं CAL हा योग्य तिथे म्हणजे सफिक्सला आहे. हायपोथेटिकल म्हणजे देखील त्याला आपण काल्पनिक म्हणतो. हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिला आहे तो योग्य सफिक्स लागेल. पुढील प्रश्न, दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक जल दिन पाळला जातो? तर लक्षात ठेवा 22 मार्च. 22 मार्च ही तारीख लक्षात ठेवा. त्यावेळेस जागतिक जल दिन असतो. आणि 24 मार्चला कोणता? जागतिक TB डे. म्हणजे क्षयरोग दिन जागतिक कधी असतो? 24 मार्चला असतो जागतिक TB डे. तर 23 मार्चला कोणता दिवस असतो ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. 23 मार्चला. तर 22 मार्चला जागतिक जल दिन असतो. चिमणी दिवस जो असतो चिमण्यांचा तर तो 20 मार्चला असतो. म्हणजे हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, चूज दी सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन टू कन्वे द राईट मिनिंग. योग्य मिनिंगसाठी आपल्याला योग्य करेक्ट पंक्च्युएशनचा वापर करायचा आहे. मीना सेड टू नेहा डोंट प्ले विथ माय टॉयज. म्हणजे मीना ती नेहाला म्हणत आहे माझ्या खेळण्यांबरोबर खेळू नकोस अशी ती नेहाला म्हणते आहे. तिच्या तोंडचे शब्द आहेत म्हणून ते डबल अवतरण चिन्हात पाहिजेत. तर इथे तर दिले नाही ते तर चुकीचं ठरतं. इथे डबल अवतरण चिन्ह दिलेलं आहे ऑप्शन बी मध्ये. म्हणजे मीना सेड टू नेहा इथे कॉमा येणार आणि परत डबल अवतरण चिन्हात हे वाक्य येईल. म्हणजे बरोबर आहे. ऑप्शन बी मध्ये हे योग्य दिलेलं आहे. 3 मध्ये काय दिलं? मीना इथे डबल अवतरण चिन्ह येत नसतं. हे चुकीचं ठरतं. मीना सेड टू नेहा इथे देखील डबल अवतरण चिन्ह दिलेलं नाही. म्हणजे ऑप्शन बी मध्ये जे आहे ना डबल अवतरण चिन्ह कधी येतं? जेव्हा तोंडचे शब्द जसे तसे आपण येतो. म्हणजे डायरेक्ट स्पीच तुम्ही पाहिलं असेल तर हे कसं डायरेक्ट स्पीच आहे. त्यामधले जे वाक्य असतात तिथे डबल अवतरण चिन्हाचा वापर करतो. म्हणजे तोंडचे शब्द जसे तसे यामध्ये लिहायचे असतात म्हणून त्याचा वापर केलेला असतो. मीना सेड टू नेहा डोंट प्ले विथ माय टॉयज. ऑप्शन बी मध्ये दिले ते योग्य विरामचिन्ह असेल. पुढील प्रश्न, सेवेचा अधिकार 2015 साठी महाराष्ट्र राज्य आयोगाचे मुख्यालय टिंब येथे असेल. तर महाराष्ट्र राज्य आयोगाचे जे मुख्यालय आहे तर ते मुंबई येथे आहे. हे लक्षात ठेवा. तर कोठे आहे तर मुंबई येथे. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. सेवेचा अधिकार 2015 साठी महाराष्ट्र राज्य आयोगाचे मुख्यालय जे आहे तर ते मुंबई येथे असेल. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल मुंबई. तर मित्रांनो आजच्या या आपल्या भाग 2 मधील हा शेवटचा प्रश्न आहे. काय आहे? पुढील वाक्यातील अव्यय ओळखा. तर वाक्य काय दिले? कितीपैकी 22 गुण मिळाले तुला. तर इथे काय अव्यय ओळखायचा. कितीपैकी म्हणजे कितीपैकी हे काय असेल तर ह्यातलं म्हणजे हे कितीला पैकी हे जोडून आले. तर पैकी हे काय असेल तर हे काय असणार? दोन म्हणजे वाक्य जोडण्यासाठी आपण त्याचा वापर करतो अव्ययाचा. कितीपैकी 22 गुण मिळाले. कितीपैकी तर हे कसं आहे तर सर्व म्हणजे हे पैकी जे आहे तर हे जोडून आले एका शब्दाला. त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. म्हणजे पैकी जे असेल तर हे अव्यय असेल. यातलं कोणतं? पैकी. म्हणजे कितीपैकी 22 गुण मिळाले तुला. म्हणजे पैकी जे आहे तर ह्या वाक्यातील अव्यय असेल. तर मित्रांनो आपला तलाठी भरतीचा पेपर चालू आहे 25 जुलै 2019 सकाळच्या सत्रातील. त्याचा आज आपण इथे भाग 2 कव्हर केलेला आहे. यामध्ये आपण महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर
तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।